जाऊ उठून उठून लय अवघड आहे हे बघ काय हे दे बाळा थांबा थांबा आकाश हे दे जरा बॉटल दे तिला हे तुटलं काय तुटलं बॉटलचं हँडल पूजा पूजा हे घ्या तुटलंय की तर त्याला द्या झाकण गट्ट बांधा देखना माल मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा भरपूर होते ना आता सकाळी हे लोकांनी काढून घेऊन गेले ना हे बघितले आहे डोळे उघडलेले हा त्याचे उघडले त्याचाच उघडलं पण कच्चे आहेत सकाळी ह्या पोरांनी घेऊन आले ना पिकणार नाही याचे डोळे उघडले नाही हे बघ इथे एक मोठा आहे मुंबईमध्ये बाबा किती महाग ना सीताफळ खायचं म्हटलं तर हा किती छान आहे हा हे असं झालं ना ह्याला म्हणतात डोळे उघडलेले मग हे तोडू शकतो पिकण्यासाठी हा तोड बस अरे तसं नको करू ना माय शिव्या देते भेंडरू आपण स्टार्ट असं करूया हा 1 2 3 कुणीकड जा सोन्या आता कुठवर बी गाडी घेऊन हाय भाई ये हमारे मम्मी हाय बाळा स्पेसचा प्रॉब्लेम हो बापरे इथून पाणी जे आलं इकडं शिरून आकी धरा पाणी आलेलं इथं पावसाचं हे खड्डा आहे त्याच्यामुळे पडलेलं आहे बघ एवढा उसावा लागणार हा जेसीपीनं इकडे टाकावं लागणार बापरे चला ह्यालाच तर करायचं नाही बोर काढायचं हे काय पाणी येतं या बोरला बुडबुड्या मारायला पाणी हा थोडस काम केलं तर येईल पाणी त्याला पण है ना ही बटरफ्लाय आली होती पिवळी हे बघ काढ तिला गेली 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 बसली बघ ही खूप जुनी डिझाईनची आहे बटरफ्लाय डिझाईन म्हणजे खूप जुनी आहे आपल्या लहानपणी अशी दिसायची म्हणजे आता मला वाटतं नवीन मॉडेलची आली असेल ती बटरफ्लाय पण ही खूप जुनी आहे है ना इथं व्हिडिओ लय मस्त आहे त्या रस्त्यावर घेऊ का कॅमेरामध्ये घेतला बघा आवडतं कॅमेरामध्ये यायला आवडतंय
गाणं म्हणायला येतंय बोलताय मग गाणं नाही मग आम्ही काय आहो शेतकरी आहो. अहो शेतकरी आहो मग तुमचं काय मत आहे सांगा की काही नाही. युट्यूबचं चॅनल आहे मला असं त्या लेकरं- मोदी पर्यंत जाईल तुमचं काय हो असेल ते बोलणं हो, हे मला पटलं. हे पटलं मला सगळ्याचं लेकरायचं पटलं. हो हा हे माझी बहीण आहे. हा हो. ही बहीण आहे हा हा हा, हा मला हे आवडतं प्रेम आहे. हा पण अहो. तुम्ही एक शेतकरी आहे ना तुमच्या व्यथा काय असेल ते सांगा हे व्हिडिओ मोदी पर्यंत गेलं तर हा, भलं होईल जाऊ दे. सर्व हा, शेतकऱ्यांचं ऐक की, आमचं हा. मोदी काय मोज ना हा. हो बरी काही शब्द आकूड बोलावं लागतं ह्याच्यामध्ये. हा हो शेतकऱ्याच्या खूप अडचणी होतात. खूप अडचणी आहेत ना त्यात तोडगा काही निघत नाही निघणं झालंय बघ. निघणार आत्महत्यावर आत्महत्या वाढत जाते ना वाढत जाते. आम्हाला हे शेतकऱ्याचे आमचे पीक म्हणजे आमची बहीण आहे. हे शेतकऱ्याजवळ कोणी देणं झालंय आम्हाला. मग तुमचं काय मागणं आहे अजून काय हवंय शेतकऱ्याला सगळं अटी मान्य होईच नाही. कुठल्या कुठल्या अटी ते तरी सांगा सोयाबीनचे पैसे मिळाले. हा सोयाबीनचे पैसे मिळत नाही मोदीचे पैसे अजून सगळे मिळाले. लाडकी बहिणी यायला मिळणार झाली आहे. लाडकी बहीण भेटते का बाई तुला भाऊ देतो का पैसे देना झालाय आ. हे बाई या बहिणीला देतो बघिचा भाऊ पैसे एकनाथ शिंदे देतो पैसे सगळे मिळालेत का तुला? वर्षाबीन खाते मिळालेत का? हा हा बरं बरं मला सांगा एक बाबा आत्ताचा जमाना चांगला आहे की पूर्वीचा जमाना चांगला होता आता थोडाफार बरं आहे. आत्ताचा थोडाफार बरं आहे. आत्ताचा आणि पूर्वीचा चांगला नव्हता नव्हता पैसे कमी होते हा नाही, पहिल्याचा बरा नाही होता बाई, की आत्ताचा आता नाही. पैसे वाढले पैसे हा पैसे वाढले अपेक्षा वाढल्या अपेक्षा वाढल्या. पहिलं पैसे कमी होते पण आपुलकी जास्त होती का नाही हा बरोबर आहे हो आता आपुलकी कमी झाली आहे ना आपण किती थोडी भावना कमी झाली आहे. हा. तुम्ही सळवाले आहो. हा तुम्ही काही कुठं कुठं सळवाले आहो. तुम्ही लेकी बहिणी तुम्ही कुठं कुठं सळवाले आहो. हा. अपेक्षा केल्या म्हणजे आम्हाला गरीबाला बहिणीला लेकीला बहिणीला म्हणजे दिले 2000 ते भावाला पण द्यायची इच्छा आहे तुम्हाला आहे ना जेवण मोदीने मोदी त्या मोदीला आता कुणी सांगा बरं कोणाचंच ऐकत नाही झालंय ते मोदी तुम्ही सांगा मग तेच व्हिडिओ काढ. हा आता व्हिडिओ काढतोय ना आता काकांचा आवाज जाऊ द्या मोदी पर्यंत जाऊ द्या हा आणि एक तर आठवा पूर्ण करा आहे की नाही असं म्हणणं आहे ना हा. नाही तर चला काकाच्या भावना बघितला का मोदींकडून भरपूर अपेक्षा आहेत हा चुकलं बाई नाही नाही बरोबर बोललात एक नंबर बोललात काय नाही नाही काही चुकलं तर आम्हाला कोण पोचणार हो? तुम्ही नाही तुम्ही पैसे मोदीच पोचणार आहे आम्ही नाही मोदी नाही पोचणार आहे हा. चालेल चला तर हा व्हिडिओ जाऊ द्या मोदी पर्यंत तुझं म्हणणं काय माय काय अपेक्षा आहेत मोदीकडनं म्हणजे 60 वर्षाचे पैसे नाहीत हा काय ते लाडक्या बहिणीचे पैसे नाहीत फॉर्म भरला होतास तू लाडक्या बहिणीचा हा ते काय तुझ्या लेकीला तर येतात पैसे 2,000 लाडकी बहिणीचे हा 1,500 1,500 येतात तुम्ही त्यात लढू नका कोणाचा तर चला अशा प्रकारे हे बघा आमचे बघितलं सोयाबीनचे पैसे येणार सोयाबीनचे पैसे येत नाहीत बऱ्याचशा अडचणी आहेत ना शेतकऱ्याच्या पूल पडले ते थोड्याफार तरी पूर्ण केल्या पाहिजे कारण शहरामध्ये ना माणूस काही करून खाऊ शकतो भांडी घासून तरी एक टायमाचे खाऊ शकतो पण इथे ऑप्शन काहीच नाहीये शेतीशिवाय आणि ते पण वाहून गेलं तर मग करायचं काय हा खरं वाहून असं गेले की. ऑप्शन हे काय अर्ध वाहून गेलेलं आहे सगळं वाहून गेले. केला का ते नाही झाले हा, पैसे खाऊन तुम्ही जिरवाले आहो तुम्ही छानपण आम्हाला शिकू नका तुम्ही लोकोबचे आचार बस बाई, तू आम्हाला शिकू नको मोठ्या तुम्ही असा व्हिडिओ काढून खाऊन गेला मंत्री खाऊन गेला आम्हाला काय देणं नाही नाही हे व्हिडिओ आता पाठवते मोदीला मी अरे राहू दे तिने असं तिच्या घरचे लोकोबचे आचार आम्हाला काय देणं नाही आता हे पाठवते मोदीला व्हिडिओ पाठव हा आणि त्याला सांगते दे बाबा आता ते सोयाबीनचे पैसे म्हणून तिला काय देणं झालं तिचा नवरा मेला हा इमा त्याला मोदीला सांगते आता फोन करून
तो आम्हाला विमा दे सांगू म्हणून शेतकऱ्यांचा. नको. हा, विमाचं काय पूर पडले पैसे कुठं हात कुठले तूर पडलेले? पूर पडलेला पडला की नाही काढ 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 व्हिडिओ काढ हा. पूर पडला की नाही पडला की नाही खरं सांग पडलाय पण ते किती अडचणी आहेत ते सॉल्व्ह करत नाही ना अरे, मोदी. आम्हाला काय देणं घेणं आमच्यावर मतदान तुम्ही काय करायला जात करायला? होता मोदीला. तुम्ही काय करा मध्ये मशीन जाती बरे हो हा जाऊ द्या हा, तुम्ही काय करले हो हा उगा बसा उगा लोक मंत्री पद तुम्ही असं व्हिडिओ करणारे खाऊन सध्या हा काय म्हणताय? 4,000 5,000 घे म्हणाले आता नगर 4,000 घे म्हणाले हा. पण मोदीपासून आम्हाला जाणं होईना मग कसं करायचं आता? आता काय करावं 2-2.5 हजार आले तेवढे सही म्हणाले आम्ही बरं पट आले काय हा 2-2.5 हजार घेऊन बसावं का मतदान द्यावं का त्याला नाही द्यायचं मतदान. हा कोण ह्यानं काय देणार होतं 2.5 घेऊन आम्ही तेवढ्याच भागवा देऊ मग मतदान करूच नका. मोदी काय नाही करत तुमच्यासाठी ना. हा नाही मग मतदान करणार? कराले बरं आहे थोडंफार करतंय. थोडं फार कर बरं बरं. हां असं कसं करताय? हा? इकडे 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 शोना शोना. अगं बाई नाचा 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 शरी नाचते का नाचते नाचते ए टाकल्या नाच ना नेपाळ्या ई कर चल. नाही 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 ए ताई डोकं पिल्लया डोकं पिल्लया. इकडे 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 बाबा तिकडे 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 तिकडे. ए मामा पप्पाला घ्या. अगं बाई मामा स्टेप सांगा पप्पाला. स्टेप सांगा पप्पाला.
ए पप्पाला स्टेप सांग. टाळ्या टाळ्या टाळ्या. आई आई तिथे जाऊ तिथे जाऊ. ए तू आईची स्टेप सांग ना. जाऊ आई जशी करते. और तुझसे मिलते समय हल्के बजाते बजाते मेरा टिप्रूस टूट गया. मुझे तेरा मेला लगे होने दे मंडो सजा. तेरा मेला लगे होने दे मंडो सजाऊं क्या. मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या न बोल मैं हल्के बजाऊं क्या. माझ्या फार पाय देऊ नका. नाही तसं नाही. हरवलं मामाचं पत्र हरवलं. मामाचं पत्र हरवलं. आम्हाला नाही सापडलं म्हणायचं. म्हणजे काय करायचं. आम्हाला नाही सापडलं. काका सर का बोल गे ये की ये मोबाईल आहे राहतात ताईचा मोबाईल आहे मामाचं पत्र हरवलं.
श्याम इकडे परशा इकडे. परशा काय म्हणाले बघ की ताईचा मोबाईल आहे म्हणा त्याच्याकडे व्हिडिओ पडायला नुसता व्हिडिओ पडा स्टॉप करू चढत होतं कोण बोरं खात होतं म्हणजे असं आठवणी. या घरातल्या आपण लहानाचे मोठे झालो नाही का. म्हणजे असा एक किस्सा सांगायचा तो कॉमेडी असेल किंवा सिरियसली असेल तरी असा काही तर तुमचा काही किस्सा आहे का कॉमेडी तुझा काही किस्सा आहे का असं. आम्ही इथे एवढे पण जमलोय ना मुली आम्ही ह्या अंगणात खेळलोय वाढलोय मोठे झालोय असं काहीतरी बोला सगळ्यांनी. तू व्हिडिओ चालू केलाय येईल त्याच्यामध्ये. म्हणजे या अंगणामध्ये आता जेवढ्या संख्येने जमलेले आहेत तेवढ्या सगळ्यांचं बालपण याच अंगणामध्ये याच घरामध्ये गेलेलं असल्यामुळे आज सगळ्यांनी आपापलं एक बालपणाचा एक किस्सा एक आठवण म्हणून शेअर करायची आहे. हां तो सिरियसली असो कॉमेडी. सोबत ह्या अंगणामध्ये खूप गेम खेळलेले आहेत. फुगडी खो खो. तुझा नंबर आल्यावर सांग आता नको सांगू. ह्याच अंगणामध्ये खूप सारे वेगवेगळे खेळ खेळले. फुगडी खेळली खो खो खेळले मामाचं आईचं पत्र हरवलं गेम खेळले दोरी उड्या खेळली. खूप मजा येत होती. एवढ्या वर्षानंतर पुन्हा हे गेम अनुभवायला मिळालं म्हणून मी खूप कधी वाटलं का या वयामध्ये मामाचं पत्र हरवलं खेळू शकेल. नाही तरी पण हे खेळ मी आपल्या म्हणजे आमच्या मुलांना पण शिकवलाय. हा ना म्हणजे हे मोबाईलच्या दुनियेमध्ये हे खेळ ना कुठे तर लपत चाललेत. त्याच्यामुळे म्हणलं चल आज हा पण खेळ खेळूया. चालेल तर तुझा झालाय का या घरात असलेला आठवणीचा एक किस्सा बोलून झाला. तर नेक्स्ट आता कोण मामा. गंभीर नाही कॉमेडी. जे कॉमेडी असावं. मी आहे ना मला म्हणजे बहिणी असो किंवा भाच्या असो यांना एकदम प्रगतशील किंवा चांगलं विकसित होण्याचा दृष्टिकोन माझा लहानपणापासून होता. तुम्हाला भाषण द्यायला सांगितलं इथे या घरातला किस्सा सांगायला सांगितलं मी. भाषण नका देऊ घरातला किस्सा सांगा घडलेला. बालपणाची कहाणी सांगा. मग बरं ठीक आहे शॉर्टकट मध्ये सांगतो. म्हणजे माझ्या भाच्या बहिणी चांगल्या राहाव्यात चांगला विकास व्हावा म्हणून माझा दृष्टिकोन होता. आणि त्या दृष्टिकोनातून मी भाच्याला वगैरे मार्गदर्शन करायचं शिका चांगलं व्हा मोठं व्हा. मग ह्या भाच्या आहे ना एक सरिता आणि सपना मला वाटलं तेच किस्सा सांगतील. मग मी सारिका की म्हणजे सपना ही 10वीला होती. ती चांगले मार्क्स वगैरे घ्यावेत म्हणून मी माझ्या खर्चाने म्हणजे मी कृषीला होतो आणि त्याची माझी स्कॉलरशिप आली ती तर ते मी घेऊन तिला चांगल्या नोट्स द्याव्या म्हणून आणि मी अहमदपूरला गेलो. आणि तोपर्यंत माझी भाची सपना आणि सारिका तिचा पेपर असताना ती पेपरला न जाता मी अहमदपूरला गेलो ह्या गोष्टीचा म्हणजे मी गेलो ह्याचा चान्स घेऊन तिनं रांगोळी स्पर्धेमध्ये माझ्या भाच्याला अहमदपूरमध्ये टाकला होता. आणि मी काय केलं ते नोट्स घेऊन आलो पैसे देऊन. आता लेकरं अभ्यास करतील चांगले मार्क्स घेतील. आणि मी घरी पोहोचलो तर लेकरं परीक्षेला गेलेत का तर मला आलं की परीक्षेला गेले नाहीत. कुठे गेलेत मग हे गेलेत रांगोळी काढाय म्हणे. माझं डोसकं सरकलं. मी एवढे पुस्तक आणलो काय झालं मग त्या आल्या. मग तिला कोणतं सांगलं बरोबर मामा आल्या असं मला बघल्या की ते ना असं घाबरत होत्या. असा मार दिलो म्हणसाल त्या पोटीला लात घातली आणि त्या स्वप्नीला हे केलं की अजूनही मला ऐका ना अजूनही मला तो पॅरेगॉनचा चप्पल आठवतो ज्याने मी मार
निळी बॉर्डर असलेला काय म्हणायची, मामा माफ करो माफ करो. तर त्या मागचा उद्देश असा काही नव्हता मारण्याचा, ते चांगले व्हावं, कुठतरी चांगल्या मार्गाला लागावं, हा एवढाच उद्देश होता. आणि नंतर मायने ना चुली मधल्या फोका मग त्याच्यानंतर माय आली संध्याकाळी, मग हे रडून माय बरं रडणं बंद केल्या आणि माय जशी दिसली नंतर मग माय म्हणजे काय झालंय, माय म्हणली काय झाले तुम्हाला विचारली, हे आज माझ्या भाच्याला, ह्या दोघी माईला बघू माईला आला राग, ते होतं कोलत, ते चुलीतलं कोयत, त्या चुलीतल्या कोयत्यानं मला मार माईने, असं कॉमेडी होती. टाळ्या टाळ्या. छान कॉमेडी, छान कॉमेडी किस्सा होता, पण त्यातून आम्ही शिकलो. आणि आज ज्या काही पोस्टला असं वाटतंय की मामाचे बरेच असे मार्गदर्शन होते की अशा काही गोष्टी आहेत की ते आतापर्यंत आम्ही ते डोक्यात ठेवलेत, म्हणून आज ज्या कोणी पोस्टवर आहेत, ती असो मी असो, ते मामामुळे असेल. त्याच्यामुळे तिची आज वकील झाली, LLB झाली, पण तिचं पहिल्यांदा डोसकं बिलबिल करावं लागलं. तेव्हा ती LLB पूर्ण झाली. नेक्स्ट आई सांग. पहिली मुलगी आणि उद्धव दुसरा, त्याच्या डोक्याला दुःख झालं आणि मला शाळेत जावं वाटत होतं, तर माझी आई मला शाळेत जाऊ देत नव्हती कारण परिस्थिती बेकार होती. तर त्याला दुःख झाल्यामुळं मी त्याला गिट्टीवर सोडून द्यायची, मला जाऊ दे शाळेत म्हणून. तर माय आपटून जायचीच त्याला मामाला सोडून द्यायची. तर मग हे अहमदपूरचा रोड निघालता नवीन, तर तेव्हा त्याला 5 रुपये 10 रुपये हप्त्याला पडायचे. हा, तेव्हा खायची त्याची परिस्थिती बेकार होती आणि मला शिकणं झालं नाही, मी सगळ्यात मोठी, तर झालं नाही त्यामुळं त्याने मी गवत कापले झालं. आई संग मी काम करायची, मला होत नव्हतं तरी करायची. आई बापाची परिस्थिती बेकार होती आणि दादाला गिटीवर आपटायची. मग शाळेत जाऊ देत नव्हती माय, कारण परिस्थिती बेकार होती त्याची, म्हणून म्हणजे परिस्थितीमुळे आणि भाऊ बहीण लहान असल्यामुळे म्हणजे आईला शिक्षण करता आलं नाही. नाही तर आई शिकली असती तर आम्ही कुठल्या कुठे असतो आज, असं कलेक्टर असती. आता पोपट चला. हा, माझं बालपण तर नाही झालं, पण काही आठवणी आहेत. झालं म्हणजे जास्त बालपण झालं नाही ना, म्हणजे तुमचं बालपण झालं पण आमचं जास्त झालं नाही. बालपण इथं गेलं नाही, पण त्यातल्या काही आठवणी आहेत. ही माझी मावशी, तर हे जे माझ्या कपाळावर गोंदवलंय ते आज शेजारी पाजारी गोंदवत होते. माझ्या छोट्या छोट्या मैत्रिणी होत्या, त्या गोंदवतायत म्हणून मी रडून पाय करू ह्याच्याकडनं गोंदून घेतलं. आणि आता पण ते आठवते, तिला कांदा, एक भाकर आणि ज्वारी त्या बाईला दिलं होतं आणि ते देऊ गोंदवण्यासाठी, हा गोंदवण्यासाठी पैसे घेतले होते ना. एक कांदा, भाकर, ज्वारी हे दिली होती आणि हे गोंदवलं होतं. आणि दुसरा किस्सा म्हणजे माझा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाला ना ते पहिला अम्ब्रेला पॅटर्न होते, अम्ब्रेला पॅटर्न ड्रेस, आणि त्याचा चुडीदार हा पॅन्ट होता. चुडीदार पॅन्ट ना शिवला मी, सगळं झालं आणि चुडीदार पॅन्ट असल्यामुळे माय काय म्हणली, असलं का घातलीस खेळवाल्याच्या असं म्हणल्यावर मी रडायला लागले आणि मी शाळेतच गेले नाही. रडत मध्ये बसले. मग माझ्या मैत्रिणी घरी बोलवायला आल्या, आज सरिताचा वाढदिवस आली नाही म्हणून. मग माय लई छान दिसालीस तू, जा जा म्हणल्यावर मी गेले शाळेत. ओके ओके चालेल. टाळ्या टाळ्या टाळ्या. छान होता किस्सा. लहानपणापासून शौक होता की रांगोळी काढायचा, झाडे लावायचा.
कोंबड्या ते कोण सांगणार? कोंबड्या पाळायच्या. किती कमवलेलीस तेव्हा कोंबड्या विकून? कोंबड्या इकडेच मला छोटस माझ्या वडिलांनी एक छोटस घर बनवून दिलेलं. आणि माझा मोठा भाऊ पण एवढा लाड करायचा की कुठं माळेगावच्या जत्रेला गेलं तरी पण मला चिखलं बांगड्या काही पण आणायचा. छोटा भाऊ पण एवढा लाड करायचा. आणि माझे वडील तर मला घेतल्याशिवाय ट्रॅक्टरवर हॉटेलमध्ये जायचे आणि मला खायला दिलं तेव्हाच घरी येऊ द्यायचे. रोज मी झोपीतून असे डोळे उघडले का तोंड पण धुवत नव्हते. लगेच ट्रॅक्टरवर बाई तयार. आणि मला खायला जेव्हा दिलं तेव्हाच मी घरी यायची. मला घरी आणून सोडायचे. मला सगळ्यात लाडकी होती. लाडकी असल्यामुळे मला या घरामध्ये कशाचा त्रास झाला नाही. सगळं न मन घेता भेटलं, न मागता भेटलं मला. चल का लाडक्या बाईला एकदा जोरदार टाळ्या. उरलेलं पीठ. आता तुझा हा. सुंदर गेलंय. आमची आजी छान असं डाळ भात करायची. आम्ही हे जे दिसतंय ना पलंग तिथे बसून मी विशाखा आणि पोपट परातीमध्ये आमची आजी डाळ अशी साधीच होती ना, अगदी चिंच टाकलेली, जवसाची चटणी, अगदी आम्ही आवडीने खायचो. खूप गोड आठवण होती. आणि आम्ही जेव्हा शेताला जायचो तेव्हा आम्ही शेताला जायचो ना चालत जायचो. आता एक गाड्या आहेत, पहिलं तेवढ्या गाड्या नव्हत्या. आम्ही शेताला जायचो ना चालत चालत लोकांच्या शेतात जायचं, बोरं तोडून आणायचं. कोणी काठी घेतलं तर तिथून पळून जायचं. असं खूप एक सुंदर वातावरण होतं इकडे बालपणीचं. आणि खूप छान बालपण गेलं. वकील व्हायचं. चला सांगा तुमचं काय बालपण होतं या घरामध्ये? म्हणजे आयुष्यातला सुवर्ण क्षण तो या घरातला. म्हणजे या अंगणामध्ये माझ्या आईपासून ते मामीच्या मुलापर्यंत म्हणजे सगळ्यांचे बाळपण इथेच झालेले आहेत. आणि सगळ्यांचे छान छान कॉमेडी सिरियस असे किस्से आहेत. तर माझा जन्म झाला, तू इथं हा, माझा जन्म इथेच झाला, याच घरात झाला. तेव्हा डॉक्टरची काही सुविधा नव्हती, डॉक्टरची नव्हती. हा, झोपडंच होतं. आणि या घरात माझा जन्म झाला. मामा बसा. आणि माझा असा किस्सा सांगते. असे किस्से तर भरपूर आहेत सांगण्यासारखे, पण एवढं नाही सांगणार. एकच किस्सा सांगते. दिवाळीला मला ड्रेस घेतला होता नाड्याचा. तो झबला असतो ना नाड्याचा नाडा. तर मला ते नाडा बसवायला यायचं नाही आणि दुसरं माईनी किंवा आईनी नाडा बसवायचा आणि काढायचं. मला रात्री आली सू. आणि हेच जागा आहे ती, हेच घर आहे. आणि ते पलंग आहे ना, त्या पलंगाला 2 शेळ्या बांधल्या होत्या. आणि तेव्हा आमच्या आजीची सासू, आमची नागाजी, तेव्हा इथे झोपायची इथे. आणि शेळ्या तिथे बांधायच्या. आम्ही लोक आतमध्ये झोपायचो. मग मी उठले, सूला माय पण उठली. ही काय एवढ्या रात्री उठले? मामा पण उठले. हे दोघं सगळे कशाला शोधतायत? चाकू इळा शोधायला, माझा नाडा कापायला सुटत नाही म्हणून. हे शोधेपर्यंत मी दिलं सोडून तिथे. कुठे शेळ्या बांधतात तिथे सोडली. मग सोडल्यानंतर ह्याच्यानंतर तुझं सोडल्यानंतर मग ते चाकू भेटला, नाडी कापली आणि मी ते पॅन्ट सगळं चेंज करून झोपी गेली. झाली सकाळ झाल्यानंतर आमची नागाजीची एक खासियत होती. सकाळ उठल्याबरोबर ती सगळ्या अगोदर उठायची, झाडू मारायची. ते शेळ्याला बाहेर बांधायची आणि झाडू मारायची. एवढ्या शिवा या शेळ्यानी एवढं कसं सुसू केलं. तर तिला काय माहिती होतं, शेळी नव्हती मी होते. म्हणून आम्ही ऐकले मी सकाळी आणि गप्पा बसले. दुपारी मी तिला सांगितलं ते शेळी नाही मी सोडली. एवढा मला शिवा घातली ना त्या म्हातारीने. खूप असे भरपूर किस्से आहेत. पण हा माझ्या आयुष्यातला खूप चांगला आणि आठवणीत असणारा किस्सा होता. मी लहानपणी भरपूर अवकाळी होतो. आणि माझ्या छोट्या मावशीच्या त्यांच्या शिदोऱ्या बंद होत्या. आणि तेव्हा तात्या आमचे ड्रिंक करून आलेले. तेव्हा तात्याने बघितलो मी की ट्रॅक्टर कसं बंद करतात, कसं चालू करतात. त्यावर मी लक्ष देऊन बघितलं की एक चाबी काढून नेले. चाबी काढून नेले. त्याच्यानंतर तो एक त्यासाठी लेबर होता,
तर तात्या कुठे गेले मला विचारले होते. तात्या बाजाराला गेले. मग त्यांनी सांगितलं होतं की आपल्याला काय ते दगड वगैरे भरायचे म्हणून आणि त्याच्याकडे कैची असते ना कातर वगैरे ती येऊन त्यांनी ट्रॅक्टर चालू केला आणि त्याच्यामध्ये पाणी काहीतरी असं भरत होता. कोणी? बोलणं टोकून असं लेबरनी. लेबर. हा. मग त्यांनी बंद करून गेला पाणी वगैरे टाकून. तशा ते गेल्याच्या नंतर मी काय केलो, मी तशी छोटीवाली कातर घेतली आणि घरी प्रोग्राम चालू होता मावशीचा, छोट्या मावशीचा, आणि ती कातर घेऊन मी जाऊन ट्रॅक्टरला लावली. ट्रॅक्टर जशी लावली, ट्रॅक्टर जसा झाला चालू. ट्रॅक्टर जसा चालू झाले की डायरेक्ट सगळं घर पाडून गेलं, सगळं पडलं. नेक्स्ट कोण आहे? चला ह्या आमच्या छोट्या मामी आणि हे आमचे छोटे मामा. तर या घरामध्ये काय वाटलं तुम्हाला येऊन? आमचं बालपण आम्ही सांगितलं, तुम्हाला काय वाटलं येऊन? या घरामध्ये तुमचे सर्वांचे बालपण म्हणजे बालपणाचे अनुभव ऐकून मला सुद्धा माझा एक अनुभव सांगायचा आहे. माझं बालपण तर इथे गेलं नाही, परंतु माझं बालपण ज्या ठिकाणी गेलं तिथली एक कॉमेडी आहे. माझे मामा जे 2023 मध्ये इथे येऊन गेले, मी त्यांच्याकडे राहायची. त्यांनी मला धुलीवंदनाच्या दिवशी, होळीच्या दिवशी अर्धा किलो पोहे आणायसाठी पैसे दिले. मी मैत्रिणीसोबत बोलत 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 निघून गेली. मी विसरून गेली की पोहे किती आणायचे आहे. मी दुकानदाराला पैसे दिले आणि त्याला म्हटलं मला अर्धा पाव पोहे दे, आणि ते अर्धा पाव पोहे घरी घेऊन आली. मामा विचारतात पोहे किती आहे, म्हटलं माहित नाही, दुकानदाराने दिले तेवढे आणले. तुला म्हणे मला सांग 1 किलो म्हणजे किती ग्रॅम होते, म्हटलं माहित नाही. म्हणे कोणत्या वर्गात शिकत आहे, म्हटलं 4थ्या वर्गात. तुला शिकवलं नाही का मास्तरनं? शिकवलं पण मी विसरली. मामाने जे एक गालात ठेवून दिली ती आयुष्यभर लक्षात राहिली. ती आयुष्यभर लक्षात राहिली. आणि त्यानंतर मी कंटिन्यू अभ्यास करून माझा 4थ्या वर्गापासनं तर फायनल D.Ed पर्यंत, आणि आजही प्रत्येक कामामध्ये माझा पहिला नंबर असतो, तो आजही गेलेला नाही. आणि हे सर्व उपकार माझ्या मामाचे आहेत. हा किस्सा सांगण्याचा आणि आज मी असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहे. आणि हा किस्सा सांगण्याचं कारण म्हणजे या घरामध्ये आली तेव्हापासनं 2023 आणि आजची ही दिवाळी मामा भाच्यांची खूप चांगली दिवाळी अनुभवत आहे, म्हणून मला सुद्धा हा किस्सा ते आठवला. धन्यवाद. हा बोला अजून एकदा. ते लहान होतो, मला काय कळतं. बोल. माझे 5ही लेकरं आले, माझ्या नाती आल्या, नातरुंड आले. मला खूप खूप आनंद वाटला. मला पितृंड पण ना? पितृंड पण आले. नातीचे मुलं म्हणजे पितृंड ना? नातरुंड आले. नातरुंड. आणि गोतुंड. मला खूप खूप आनंद वाटला. पुढच्या दिवाळीला परत यायचंय का? तुम्ही येता आता मुंबईला? नाही नाही, अजून या. अजून या. येतील काय? कामाचे माणसं येतील का? येते तर. एवढ्या जगामध्ये टाळ्या टाळ्या टाळ्या. नारायण दे रे दे रे देवाता बालक तान, दे रे देवाता बालक तान. हरणी वरत निरोग वनसला निरकी हारन, राहिली गर्वीन, राहिली गर्वीन.